आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ये अकेलापन भी कितना मुश्किल होता है ना। आपको भी बहुत तकलीफ होती होगी ना। खरं सांगू, हे घर मला खूप खायला उठतं आणि जेव्हा कोणी नसतं ना तेव्हा मला खूप एकटं वाटतं। इस घर के साथ आपकी बहुत सारी बेहतरीन यादें जुड़ी होगी ना। अगदीच असं नाहीये। जेव्हा मी नवीन नवीन लग्न करून घरी आले होते ना पहिल्यांदा, तेव्हा हे माझी खूप काळजी घ्यायचे, माझी लाड करायचे, मला फिरायला घेऊन जायचे। पण मग नंतर नंतर हे खूप बदलले। 4 भिंतीच्या आत मला कोंडून ठेवायला लागले, मला मारायला लागले, कधीच कुठे जाऊन देत नव्हते हे। आणि जरी गेले तरी सतत माझ्यावर नजर ठेवून असायचे। पर ऐसा क्यों करते थे वो। पुरुषांची नजर वाईट असते ना म्हणून। म्हणजे आम्ही कधी बाहेर फिरायला गेलो ना तर बाकीचे पुरुष माझ्याकडे असे वाईट नजरेने बघायचे आणि आमच्यांना असं वाटायचं की मी त्यांना भाग पाडते माझ्याकडे बघायला, म्हणून ते सतत माझ्यावर संशय घ्यायचे, मला खूप मारायचे देखील। आप कहीं बाहर जा रहे हो क्या। नाही तो ये बैग हां, ते जुनं सामान, म्हणजे कपाटात खूप जुन्या साड्या झाल्या आहेत ना, तेच मी बाजूला काढून ठेवत होते बॅगेत। बाकी काही नाही। आपके चेहरे से ही पता चल रहा है आप मुझसे झूठ बोल रही है। मुझे पता है आपने उस नकली गोपाल के साथ भाग जाने का प्लान बनाया होगा, पर आपको कैसे बताऊं, वो फंसा रहा है आपको। मनीषा जी, आपको एक बात बताऊं क्या, मैं बहुत अकेले घूमी हूँ। आपसे बहुत ज्यादा दुनिया देखी है मैंने, और मेरा तजुर्बा यही कहता है कि कभी कभी हम जो देखते हैं, हम जो सुनते हैं, वो हमेशा ही सच नहीं होता है। हमें लगता है कि कोई हमारी मदद करने की कोशिश कर रहा है, लेकिन ऐसा नहीं होता। असल में वो अपना ही फायदा ढूंढ के निकल जाता है। मेरे भी एक दोस्त के साथ किसी ने ऐसा किया था, किसी ने फंसाया था उसे, वो भी पैसों के लिए। ज्यादा मैं नहीं बताऊंगी आपको, लेकिन इतना कहूंगी कि आप प्लीज प्लीज अपना ख्याल रखना। किसी पे भी आंख बंद करके भरोसा मत करना, वरना जिंदगी आपको ऐसे मोड़ पे लाके खड़ा कर देगी कि आपके हाथ कुछ नहीं बचेगा। हिला पण कोणीतरी जवळच्या माणसाने फसवले वाटतं। गोपाळही माझ्याशी असंच वागलं तर, आणि त्यांनी पण मला फसवलं तर। नाही नाही नाही, गोपाळ माझ्याशी असं नाही वागणार। ते खूप चांगले आहेत, माझा पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर।